शाहपुर तालुका की टेम्भा स्थित सरकारी आदिवासी आश्रमशाला में 21 नाबालिग छात्राओं के साथ कथित विनय भंग का गंभीर मामला सामने आया है। बताया जा रहा है कि आरोपी गणपत गवली आश्रमशाला में रसोइये के सहायक के रूप में काम करता था। 10वीं कक्षा में पढ़ने वाली एक छात्रा ने कथित घटना की जानकारी अधीक्षक को दी, जिसके बाद मामला सामने आया। आरोप है कि आरोपी कई छात्राओं को परेशान करता था। पुलिस ने आरोपी के खिलाफ पॉक्सो एक्ट और भारतीय न्याय संहिता की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। पुलिस के मुताबिक आरोपी पर पहले भी इसी तरीके के आरोप लग चुके हैं। घटना के बाद आश्रमशाला में छात्राओं की सुरक्षा को लेकर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। अभिभावकों और आदिवासी कार्यकर्ताओं ने प्रशासन से सुरक्षा व्यवस्था मजबूत करने और मामले में निष्पक्ष जांच की मांग की है। काल घडलेला प्रकार जो व्यक्ती आहे तो व्यक्ती या आधीही आगई आश्रमशाळेमध्ये होता आणि आगई आश्रमशाळेमध्येही त्यांनी असा प्रकार केला होता। त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। तो जेलमध्येही राहून आला। त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याला सेवेमध्ये घेतला आणि मुरबाडच्या मोरोशी आश्रमशाळेमध्ये त्याला रुजू केला। मोरोशी आश्रमशाळेच्या नंतर काही दिवसांनी पुन्हा तो टेंबा आश्रमशाळेला आला आणि टेंबा आश्रमशाळेमध्ये सुद्धा त्यांनी असा प्रकार घडवला। म्हणजे याचा अर्थ शासनाने, प्रशासनाने आणि आदिवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्पवाल्यांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची रिस्क घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने यांची सगळ्यांची असं का केलं, त्याला का घेतला याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या सर्व प्रकाराची पाहणी करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सन्माननीय सीताताई घाटाल आज प्रकल्पामध्ये, शहापूर प्रकल्पामध्ये येत आहेत। त्या शहापूर प्रकल्पात विचारपूस आणि त्याचा जाब विचारल्यानंतर श्रमजीवी संघटना पुढचा पाऊल उचलणार आहे, काय नियोजन करणार आहे, ते पुढचं नियोजन आंदोलनाचे, मोर्चाचे जे असेल, पण या शासनाविरुद्ध आश्रमशाळेच्या सुरक्षेच्या संबंधात आमचा पुढचा विषय असणार आहे। सर्वांना धन्यवाद।